सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा तेजस, तन्मय, फाल्गुनी आणि केतकीला सांगत असते की आज आपल्या घरात जो काही प्रकार घडला तो खूप भयंकर होता आणि त्यानंतर विरोचक अजूनच शक्तिशाली झाला आहे हे नक्की. त्यामुळे आता आपल्याला सावध राहायला हवं आणि म्हणूनच मी आणि इंद्राणी आत्यांनी काही नियम तयार केले आहेत आणि ते नियम आपल्याला सगळ्यांना पाळावे लागणार आहेत. आणि मग त्यानंतर ती या सगळ्यांना सांगते की नियम क्रमांक 1, आता आपल्या घरात कोणीही एकट्याने फिरू नये. सतत आपल्यासोबत कोणी ना कोणी असावे याची काळजी घ्यावी. नियम क्रमांक 2, जेव्हा आपण रूममध्ये असू तेव्हा दरवाजा आतमधून व्यवस्थितपणे बंद करावा. आणि नियम क्रमांक 3, जर बाहेरून कोणी दरवाजा वाजवला तर बाहेर नक्की कोण आहे याची खात्री केल्याशिवाय दरवाजा उघडू नये. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. मात्र तेजस वैतागून म्हणत असतो की त्या बाईने आपल्या घराचं अक्षरशः जेल केलं आहे. त्यावर नेत्रा म्हणते, हो भाऊजी, पण आपल्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही आहे. आपल्याला सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम पाळावेच लागतील. आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात. तर नेत्रा तन्मयला देखील सांगते की तू रात्री उशिरा घरी येतो ते बंद करायला हवं, कारण त्यामध्ये सगळ्यात जास्त धोका आहे. आणि त्यावर तन्मय देखील हो म्हणतो. तर फाल्गुनी मध्येच नेत्राला विचारते, पण विरोचकाचा अंत कधी होणार? कारण आज तू विरोचकाला मारलं तरीही तो पुन्हा जिवंत झाला. आणि त्यावेळी केतकी तिला सांगते की फाल्गुनी, आपल्याला असं खचून जायचं नाहीये. माझा नेत्रावर विश्वास आहे. ती एक ना एक दिवस विरोचकाचा अंत नक्की करेल. आणि मग ती नेत्राचं कौतुक करत म्हणते की नेत्रा, तू या घरामध्ये अद्वैतची बॉडीगार्ड म्हणून आली होती, मात्र आता तू आम्हा सगळ्यांची बॉडीगार्ड झाली आहेस. आणि तुझ्याशिवाय आम्ही आपलं कुटुंब इमॅजिनच करू शकत नाही. तुझ्यामुळे या घराला घरपण आले. आणि त्यावर नेत्रा म्हणते की काकू, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करत आहे. मग त्यानंतर तन्मय तेथून जाण्यासाठी निघतो, पण नेत्रा त्याला थांबवत म्हणते की एकटा बाहेर पडू नकोस. पण तन्मय म्हणत असतो की माझी रूम शेजारीच आहे. पण तेजस आणि नेत्रा त्याला समजवतात. आणि मग त्यानंतर नेत्रा, तन्मय आणि केतकी रूममधून बाहेर पडतात. तर फाल्गुनी आणि तेजस एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात. फाल्गुनी खूपच एक्सायटेड असते, त्यामुळे तेजस तिला सांगत असतो की एक्सायटेड होऊ नको, नेत्राने सांगितलेले नियम लक्षात ठेव. आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा हो म्हणते. पण तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते आणि फाल्गुनी कोणताही विचार न करता लगेच तो उघडण्यासाठी जाते. तेजस तिला आवाज देईपर्यंत ती दरवाजा उघडते सुद्धा. तर समोर नेत्रा असते आणि ती फाल्गुनीवर चिडते. ती फाल्गुनीला म्हणते की ताई, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना, आधी बाहेर कोण आहे त्याची खात्री करून घ्या. आणि त्यावर फाल्गुनी तिची आणि तेजसची माफी मागते. नेत्रा त्या दोघांनाही काळजी घ्यायला सांगते आणि मग तेथून निघून जाते. दुसरीकडे अद्वैत एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आज जे काही घडलेलं असतं त्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते आणि तिला आठवतं की कसा आस्तिकाने आणि विरोचकाने अद्वैतवर हल्ला केला होता. आणि ते सगळे प्रसंग आठवून तिला अद्वैतची खूप काळजी वाटू लागते. आणि मग ती रडतच अद्वैत जवळ जाते. अद्वैत तिला काय झालं आहे ते विचारत असतो. तर नेत्रा सरळ त्याला मिठी मारते आणि रडू लागते. ती खूप घाबरलेली असते. तर अद्वैत तिला शांत करत विचारतो, काय झालं, भीती वाटली का? आणि त्यावरती रडतच हो म्हणते. तर अद्वैत तिला समजावतो की तू माझ्यासोबत असताना मला काही होणार नाही आणि मी या युद्धात तुझा सारथी आहे ना. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की शेवटपर्यंत मी तुझ्यासोबत असणार आहे, त्यामुळे काळजी करू नको. आणि ते ऐकून नेत्रा रडतच त्याला मिठी मारते. दुसरीकडे रूपाली झोपलेली असते. मात्र अचानक तिला काही वाद्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात आणि त्या आवाजाचा तिला खूप त्रास होतो. ती तिचे कान घट्ट बंद करून घेते, मात्र तरीही तिला ते आवाज ऐकू येत असतात. त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडू लागते. ते आवाज बंद करा असं सांगत असते, पण ते आवाज काही बंद होत नाही. रुपालीच्या आवाजामुळे शेखरलाही जाग येते. रुपालीला नेमकं काय होत आहे हे त्यालाही कळत नाही, पण तो घाबरून बाजूला उभा राहतो. तर रुपालीला अजूनही ते आवाज ऐकू येत असतात. ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि मग त्यानंतर अचानक ते आवाज बंद होतात. त्यामुळे रुपाली शांत होते. दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा बाहेर बसलेले असतात. अद्वैत नेत्राला आईस्क्रीम खाऊ घालत असतो.
नेत्रा मात्र विचारातच असते, त्यामुळे अद्वैत तिला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, आज जे काही घडलं ना ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे. मला खूप काळजी वाटते आहे, कारण आता तो विरोचक गप्प बसणार नाही. मला सतत असं वाटतंय की तो काही ना काही मोठं करणार. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, हो नेत्रा, पण देवी आई आहे ना आपल्यासोबत, ती सगळं काही ठीक करेल. आणि त्यावर नेत्रा म्हणते, हो साहेब, देवी आईच्या मनात जे आहे ते होईलच. आणि ते ऐकून अद्वैत म्हणतो की मग तू मगाशी देवी आईसोबत एखाद्या लहान मुलीसारखी का भांडत होती? आणि त्यावर नेत्रा म्हणते की ती आईच आहे ना माझी. आणि मग ती अद्वैतला सांगते की मगाशी मी खूप चिडले होते, माझा संयम सुटला होता, मी पूर्णपणे खचून गेले होते, काय करावं ते मला सुचत नव्हतं, पण आता मी पुन्हा अशी वागणार नाही. आणि त्यावर अद्वैतही तिला सांगतो की नेत्रा, पुन्हा कधीच देवी आईशी भांडू नको, कारण तूच नेहमी म्हणते ना की जे देवी आईच्या मनात असतं तेच होतं. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते, पण ती अद्वैतला सांगत असते की आता आपल्याला खरंच सावध राहायला हवं, कारण तो विरोचक नक्कीच मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. आणि तो कितीही म्हणत असला ना की अस्तिकाच्या नसण्यामुळे मला फरक पडत नाही, पण तरीसुद्धा त्याला फरक पडत आहे, ही गोष्ट खरी. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नेत्रा देवी आईची पूजा करते, तिच्यासमोर दिवा लावते आणि काल ती जे काही वागलेली असते त्याबद्दल देवी आईची माफी मागत म्हणते की तू सगळ्यांच्या चुका पोटात घेते, तशीच माझी ही चूक पोटात घे. मी काल तुझ्यावर चिडायला नको होतं, मला माफ कर, पण मी पुन्हा कधीच तशी वागणार नाही. आणि मग त्यानंतर ती देवी आईकडं एकच मागणं मागते की माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. दुसरीकडे फाल्गुनी तयार झालेली असते आणि ती तेजसला त्याला चहा हवा आहे की कॉफी हे विचारत असते. तर तेजस तिला सांगतो की मी बाथरूममधून बाहेर आल्यानंतर सांगेल, पण तू एकटी बाहेर जाऊ नको, आपण सोबत खाली जाऊयात. आणि त्यावरती हो म्हणते. तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतं, तर फाल्गुनी नेहमीप्रमाणे विचार न करता लगेच तो उघडण्यासाठी निघते, पण तेजस मोठ्याने आवाज देत तिला थांबवतो. तो फाल्गुनीवर खूप चिडलेला असतो, तर ती त्याची माफी मागते. आणि मग त्यानंतर तेजस बाहेर कोण आहे ते विचारतो, तर बाहेर केतकी आणि तन्मय असतात. आणि मगच फाल्गुनी दरवाजा उघडते. केतकी फाल्गुनीला विचारत असते की एवढा उशीर का लागला, आणि त्यावर तेजस तिला घडलेला प्रकार सांगतो. त्यामुळे मग केतकीसुद्धा फाल्गुनीला सांगते की प्लीज नेत्राने सांगितलेले नियम लक्षात ठेव, घाई गडबड करू नको. आणि त्यावरती हो म्हणते. तर दुसरीकडे अद्वैत एका मीटिंग संदर्भात फोनवर बोलत असतो. तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी कॉफी घेऊन येते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकाच कपने कॉफी पितात. आणि त्यावेळी मग नेत्रा अद्वैतला म्हणते की साहेब, मला असं वाटते की आता तुम्ही ऑफिसला पुन्हा जायला सुरुवात करायला हवी. त्यावर अद्वैत विचारतो की का नेत्रा? त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, आता तुम्ही किती दिवस माझ्या काळजीपोटी घरी राहणार आहात, तुमची कामंसुद्धा खोळंबली असतील ना. आणि त्यावर अद्वैत तिला विचारतो की तू खरंच मला ऑफिसला या कारणासाठी पाठवते की मी घरात राहू नये असं तुला वाटते? आणि त्यावर नेत्रा त्याला सांगते की साहेब, मला खरंच खूप भीती वाटते, कारण काल जे काही घडलं ना त्यामुळे मला सतत असं वाटतं की विरोचक पहिला हल्ला तुमच्यावरच करेल. मात्र अद्वैत तिला सांगतो की असं काही होणार नाही, तू आहेस ना माझ्यासोबत. मात्र ते दोघेजण बोलत असताना अचानक त्यांना रुपालीचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो. त्यामुळे ते घाई गडबडीतच खाली जातात. तर रुपालीला पुन्हा त्या वाद्यांचे आवाज ऐकू येत असतात. तिने तिचे कान घट्ट बंद केलेले असतात. ती मोठमोठ्याने ओरडत असते, जमिनीवरच लोळत असते. आणि तिची ती अवस्था बघून घरातील सगळेच जण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.